तर जुन्नर तालुक्यातील तलाठी आत्महत्या प्रकरणात सापडलेल्या सुसाईड नोटमुळे खळबळ उडाली आहे। पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध होते, तसेच तिच्या माहेरच्या लोकांकडूनही मला खूप मानसिक त्रास होत आहे असा आरोप या तलाठ्याने आपल्या पत्नीवर केलाय। जुन्नर पोलिसांकडून सर्व बाजूने याबद्दलचा तपास आता सुरू आहे। जुन्नर तालुक्यातील आदिवासी दुर्गावाडी कोकण कड्यावरून सुमारे 1300 फूट खोल दरीत एका तलाठ्याने आणि एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली। मागील 10 दिवसांपासून गायब असणाऱ्या या दोघांचे मृतदेह अखेर सोमवारी दरीत सडलेल्या अवस्थेत सापडले। पोलीस तपासात अनेक खुलासे होताना पाहायला मिळतात। तसेच तरुणीने देखील सुसाईड नोटमध्ये घरच्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।